मंत्री आदित्य तटकरे आपल्यासोबत त्यांच्या अपघाती निधनानंतर मुख्यमंत्र्यांच्या संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनी भेट घेतलेली आहे. नेमकं भेटीमध्ये काय चर्चा आम्ही आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सगळ्या आमदारांनी आदरणीय अजितदादांच्या अपघाताची सखोल चौकशी ही त्या ठिकाणी ज्या वेगवेगळ्या यंत्रणांकडून सुरू आहे त्याला अधिक गती द्यावी आणि आत्ता मधल्या कालावधीमध्ये जो अहवाल आला तो फक्त एका यंत्रणेकडून आला, तोही प्राथमिक अहवाल होता. त्याच्यामुळे त्यांच्याकडून संपूर्ण अहवाल किती कालावधीमध्ये येईल आणि CBIची चौकशी आणि CIDच्या माध्यमातून चौकशी व्हावी ही आदरणीय सुनेत्रा काकी ज्यावेळेला उपमुख्यमंत्री झाल्या त्यावेळेला पहिली मागणी त्यांच्या पत्राद्वारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने त्या ठिकाणी विनंती केली आदरणीय मुख्यमंत्री महोदयांना. मुख्यमंत्री मोदयांनी सुद्धा फडणवीस साहेबांनी सुद्धा दादांचं अपघाती निधन झाल्यानंतर लगेचच एक त्यांनी पत्र केंद्राच्या यंत्रणेंना लिहिलेलं होतं की त्यांच्या माध्यमातून सुद्धा चौकशी ज्या वेगवेगळ्या यंत्रणा आहेत त्यांच्या माध्यमातून सुद्धा या संदर्भातली चौकशी करण्यात यावी. पण साधारणपणे आत्ता जो अहवाल आलेला आहे हा प्राथमिक आहे, हा डिटेलमध्ये नाही आहे एक. आणि ज्या ज्या यंत्रणा ह्या चौकशीसाठी त्याच्यामध्ये नेमल्या गेलेल्या आहेत त्या सगळ्या यंत्रणांचा अहवाल हा कधीपर्यंत हा जलदगतीने प्राप्त व्हावा आणि त्या सगळे जे वेगवेगळ्या एजन्सीचे अहवाल आहेत यांचं एकत्रीकरण करून त्या संदर्भातला जे काही चौकशीचा जो अंतिम अहवाल असेल तो त्याच्यातल्या एका वरिष्ठ अधिकारी जे गेल्या अनेक वर्षांपासून त्याच्यातील अनुभवी असतील आणि ज्यांनी अशा पद्धतीचे जे घटना आहेत त्या हाताळलेल्या असतील अशा यांच्याकडनं त्याची अधिकृत माहिती ही दिली जावी. कारण आता सोशल मीडिया आणि बाकीच्या ह्याच्याकडनं वेगवेगळ्या गोष्टी म्हणजे त्याच्यामध्ये टायमिंग काय होतं, मग बुकिंग म्हणजे काय होतं किंवा तिथं काय झालं, काही झाड झुडूप म्हणतात पण तिथं काही दिसत नाही तसलं, मग त्याचं काय म्हणजे ते अहवालामध्ये काय कारण म्हणून आलं. तर या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या वेगवेगळ्या यंत्रणांनी तो अहवाल कन्सॉलिडेट करून हा त्या ठिकाणी लवकरात लवकर राज्याच्या जनतेपुढे आणि आमच्या सगळ्यांसमोर यावा अशी आम्ही त्यांना विनंती केली. ताई, एकंदरीत संशय बळावतोय का? कारण अहवालामध्ये जसं दाखवलं आहे संशय तुम्हाला की असं अहवालामध्ये काय कसं आहे की एकतर त्यांनी त्याच्यामध्ये काही झाडाला वगैरे ते पहिले हे झालं असं प्राथमिक अहवालामध्ये त्यांनी हे केलं नाही. आता त्याचं सुद्धा त्यांना पुढच्या अहवालामध्ये त्याचं क्लॅरिफिकेशन द्यावं लागणारच आहे की बाबा नेमकं कुठलं झाड होतं, काय स्वरूपाचं होतं, काय होतं, तर त्या पद्धतीचं. त्याच्यामुळे ब्लॅक बॉक्सचा आणखीन सखोल जो डेटा आहे कारण तो मे बी त्यांनी असं त्याच्यामध्ये म्हटलं की त्याला आणखीन ब्लॅक बॉक्सच्या सगळ्या ह्याच्यासाठी त्यांनी बाहेर पाठवण्यात आलेलं आहे. त्याच्यामुळे त्या सगळ्या गोष्टी आहेत. या व्यतिरिक्त जे वेगवेगळ्या माध्यमांकडून वेगवेगळे जे काही गोष्टी त्या बाबतीतल्या समोर येत आहेत तर नेमक्या चौकशीमध्ये काय समोर आलेल्या आहेत अधिकृतपणाने. आणि कसं आहे की CID असेल, CBI असेल, DGC असेल ज्यांचा अहवाल आलेला आहे किंवा केंद्राच्या आणखीन त्या संदर्भातल्या काही यंत्रणा असतील ह्या सगळ्या आपापल्या पद्धतीनं चौकशी करत आहेत. शेवटी या सगळ्यांचा एकत्रित रिपोर्ट, कलेक्टिव्ह रिपोर्ट आणि त्याचं एकमेकांसोबतची सूत्रता किंवा सुश्रुतता ही त्या निमित्ताने त्याच्यामध्ये आली पाहिजे आणि ती एका मर्यादित कालावधीमध्ये झाली पाहिजे. नाहीतर मग याला वेगवेगळ्या पद्धतीचे जे स्वरूप आहेत हे त्या निमित्ताने येत जात असतात. त्यामुळे आम्ही मुख्यमंत्री महोदयांना आमच्या सगळ्यांच्या वतीने तीच मागणी केली. शेवटी आज आम्ही आमचा नेता गमावला आहे, आमचा आधारस्तंभ ते होते, त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आम्ही हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आम्ही सगळे कार्यकर्ते म्हणून काम करणार आहे. तर त्या सर्वोच्च नेत्याला आम्ही गमावलेला आहे. त्यामुळे या वेगवेगळ्या ज्या त्या संदर्भातल्या अनेक बाबी ज्या समोर येत आहेत याची स्पष्टता कधी होईल ज्या वेळेला ह्या वेगवेगळ्या ज्या एजन्सीज करत आहेत तर त्यांच्यातल्या ज्या काही चौकशा आहेत त्या एका प्लॅटफॉर्मवर ज्या वेळेला येतील आणि त्यातला एक सिनियर अधिकारी ऑफिशियली त्या मांडेल म्हणजे तर्कवितर्क लावणं आणि मग त्याच्यातनं आणखीन काही हे होणं
त्याच्यापेक्षा प्रत्यक्षामध्ये जर तिथं अपघात आहे, आणखीन काही आहे, घातपात आहे का काय आहे, तर ह्या संबंध ह्याच्यातली सखोल चौकशी मायन्यूटली झाली पाहिजे. म्हणजे अगदी बारकाईतला बारका मुद्दा पण त्याच्यातला सुटता कामा नये. असंच आम्ही एक सविस्तर पत्र हे आम्ही विनंतीचं हे मुख्यमंत्री महोदयांना दिलं. तर यामध्ये मार्केटिंग सुद्धा व्हायला पाहिजे असं सुद्धा चर्चा होती. तुमचं मत काय आहे? कारण 2 महिन्यात पूर्ण होते 28 मार्च. चौकशी जी चालू त्याला थोडी मान्य आहे की चौकशी चालू त्या गतीने ती चालू आहे. ते मी मगाशी म्हटलं की आमच्या सगळ्यांची तीच हे आहे की वेगवेगळ्या एजन्सीज वेगवेगळ्या यंत्रणांच्या माध्यमातून चौकशी होत आहे आणि ती होत असताना ती मर्यादित कालावधीमध्ये म्हणजे जलद गतीमध्ये व्हावी. आणि त्याच्यामध्ये ह्या ज्या यांचे वेगवेगळे जे अहवाल आहे हे कुठं ना कुठं तरी एकत्रित करून त्याचा एक सविस्तर अहवाल की बाबा असं नाही की CID वेगळं उत्तर देत आहे, त्यांचा स्वतंत्र अहवाल येतो आहे, CBIचा स्वतंत्र येतो आहे, मग त्याच्यावर आणखीन कोण काही टीकाटिप्पणी मतं मांडणार, मग DGI-CIचा वेगळा येतो आहे त्याच्यावर हे होणार. तर त्याच्यापेक्षा ज्या वेगवेगळ्या यंत्रणा आहेत त्यांनी आपापली चौकशी ही मर्यादित कालावधीमध्ये पूर्ण करून एक नोडल सिनियर अधिकारी त्या संदर्भातला नेमून त्यांनी या सगळ्यांचं एक कलेक्टिव्ह हा रिपोर्ट हा राज्याच्या जनतेपर्यंत आणि सर्वांसमोर सादर करावा. प्रत्येकजण आपापल्या पद्धतीनं चौकशीच्या संदर्भातल्या आपापल्या सूचना देत असतात. शेवटी ह्या ज्या एजन्सीज आहेत यांनी अनेकदा या सगळ्या बाबींमध्ये अशा पद्धतीच्या अपघातांमध्ये त्यांनी काम केलेलं आहे. त्याच्यामुळे त्यांच्याकडनं लवकरात लवकर या संदर्भातली चौकशी होऊन सत्य हे बाहेर आलं पाहिजे. एक शेवटचा प्रश्न आहे. लाटक्या मुलींसाठी संपूर्णपणे योजना आहे त्यांना मदतीचा हात पुरवतो सध्या दुष्टजन्य परिस्थितीमध्ये सध्या LPG गॅसच्या या सगळ्या संदर्भात नाही, खरं तर जगभर काय परिस्थिती आहे हे आपण सगळे बघतोय. एका बाजूला आत्ता रशियाकडून जे काही त्यांच्यासोबतचा जो करार होता किंवा त्यांच्याकडून जी काही म्हणजे भारताकडून त्यांच्यासोबत जो काही परराष्ट्रमंत्री म्हणून किंवा डेलिगेशन म्हणून जो संवाद होता तो एका बाजूला त्या ठिकाणी सुरू आहे. का तर या संबंध युद्धाचा परिणाम हा आपल्या देशातल्या नागरिकांवर होऊ नये ह्यासाठी. एका बाजूला हे जे वेगवेगळे देश ज्यांच्या इथं म्हणजे आज अगदी UAE असेल, इराण असेल, तिथं पलीकडे त्याच्या लगत असणारे देश असतील, इथून एका बाजूला भारतातले अडकलेले नागरिक आणण्याच्यासाठी आपण सगळे प्रयत्न करत आहोत. त्यामुळे एका बाजूला पॅरलली ती यंत्रणा आहे आणि दुसऱ्या बाजूला या संबंध जे काही युद्ध चाललेलं आहे याचे दुष्परिणाम हे भारतातल्या आपल्या नागरिकांवर कुठल्याही कमॉडिटीजवर एसेन्शियल जीवनावश्यक वस्तूंवर न होण्याच्या दृष्टिकोनातून सरकार पावलं उचलत आहे. त्याच्यामुळे तसं पाहायला गेलं तर ही काही साधारण परिस्थिती नाही, ही जागतिक परिस्थिती आहे आणि आपण सगळेच वर्तमानपत्र आणि माध्यमांच्याकडून आपण ते बघतोय की याचा कोण काय खोटा आव आणून किंवा त्याच्या मागून काही वेगळं साधण्याचं हे नाही आहे. वॉर 2 देशांमधले सुरू आहेत, त्यात आणखीन 4-5 देश आहेत ही आहे. प्रत्येक देशासोबत वेगवेगळ्या पद्धतीचे आपले जीवनावश्यक वस्तूंच्या संदर्भातले करार असतात का तर आहेत आणि त्यातून मार्ग काढण्याचा केंद्र सरकार प्रयत्न करत आहे. त्याच्यामध्ये राज्य सरकार म्हणून अशा या सगळ्या अनन्यसाधारण परिस्थितीमध्ये राज्य सरकार म्हणून आपल्याला केंद्र सरकारची साथ देणं आणि जनहिताचे जे काही त्या तत्कालीन परिस्थितीनुसार निर्णय घेणं आहे त्या संबंधातली जी सगळी उपाययोजना आहे हे केंद्र सरकार आणि राज्य सरकार निश्चितपणाने करेल. नक्कीच. आपण पाहतो एकंदरीत अजित पवार यांच्या अपघाती निधनासंदर्भातली जी चौकशी सध्या सुरू आहे त्या संदर्भातला एकंदरीत अहवाल असेल समोर आलेला आहे. मात्र या सगळ्यावरती अदिती तटकरे यांनी असतील किंवा संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनी मुख्यमंत्र्यांची आज भेट घेतली. भेटीमध्ये काय घडलं हे सविस्तर अदिती तटकरे यांनी आपल्याशी बातचीत करतात. दरम्यान या सगळ्यावरती आपल्या लक्ष असताना त्या संदर्भातली अधिकची माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही माय महानगरपालिकेला सबस्क्राईब करायला विसरू नका. कॅमेरा पर्सन अजय सर, वैभव पाटील, मुंबई.